श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. वसुदेव भगवंताची स्तुती करतायत. ते म्हणतात, भूतमात्रांमध्ये कारण असणारा तामस अहंकार, इंद्रियांचं कारण असणारा राजस अहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये असणारा सात्विक अहंकार आणि जीवांच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारी अविद्या, या साऱ्या गोष्टी आपणच आहात. नाशवंत पदार्थांमध्ये सुद्धा जे अविनाशी तत्व असतं, ते तत्व आपण आहात. हे प्रभू, सत्व रज तम हे 3 गुण आणि त्या गुणांची कार्ये परब्रह्म स्वरूप तुमच्यामध्येच योग मायेच्या द्वारा कल्पिली जातात. जन्म इत्यादी भाव वास्तविक तुमच्यामध्ये नाहीतच, परंतु तुमच्या ठाई या सगळ्यांची जेव्हा कल्पना केली जाते, तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता, परंतु एरवी आपण निर्विकल्पच आहात, निर्विकार आहात. या देहामध्ये तुम्हीच सर्वात्मक असं सूक्ष्म स्वरूप आहात, परंतु अज्ञानी लोक हे जाणत नाहीत. ते आपल्या देहाभिमान रूपी अज्ञानामुळे कर्मांच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहतात. हे परमेश्वरा, योगायोगाने मला अत्यंत दुर्लभ असं मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. तुमच्या मायेमुळे मी माझ्या खऱ्या कल्याण स्वरूप स्वार्थाच्या बाबतीत बेसावध झालो आणि माझं सगळं आयुष्य फुकट गेलं. हे प्रभू, हे शरीर म्हणजेच मी आणि या शरीराच्या संबंधित असणारं सर्व माझं, या प्रकारच्या बंधन धाग्यांनी तुम्ही हे सारं जग बांधून टाकलं आहे. मी, माझं आणि मला यामध्ये सारी प्रजा हरवून गेलेली आहे. तुम्ही दोघे आमचे पुत्र नसून प्रकृती आणि या संपूर्ण जगाचे नियंते आहात. सर्व जीवांचे स्वामी आहात, अंतर्यामी आहात. सर्वांमध्ये वास करून साक्षी भावाने आपण सर्वांचं निरीक्षण करत असता. हे दीनबंधू, मी आता तुमच्या चरण कमलांना शरण आलो आहे. शरणागताचं संसार भय नाहीसे करणारे आपणच आहात. पुरे झाली ही आता इंद्रियांची विषय लोलुपता. त्यामुळेच मी शरीरालाच आत्मा समजू लागलो आणि परमात्मा असणाऱ्या तुम्हाला पुत्र समजू लागलो. हे भगवन, तुम्ही आकाशाप्रमाणे अलिप्त असून सुद्धा अनेक शरीरे धारण करता आणि सोडता. सर्वव्यापी अशा तुमच्या योग मायेला कोण बरे जाणू शकेल? वसुदेवांनी केलेली ही स्तुती ऐकून भगवान श्रीकृष्ण अत्यंत विनम्र भावाने खाली मान घालून बसले होते. हसत हसत मधुर वाणीने ते म्हणाले, बाबा, आपण जे काही बोललात ते बरोबरच आहे, तर्कसंगतच आहे.
हे यदुश्रेष्ठ, आपण सर्वजण, मी बलराम दादा, हे द्वारका निवासी आणि हे सारं संपूर्ण चराचर जग, आपण सारेच जण परब्रह्म स्वरूप आहोत. आत्मा हा स्वयंप्रकाशी, नित्य, निर्गुण असून सुद्धा स्वतःच गुणांच्या द्वारे निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असून सुद्धा अनेक रूपाने प्रतीत होतो. ही पंचमहाभूते सुद्धा कारण रूपामध्ये एकच असून सुद्धा कार्य रूपामध्ये अनेक भासतात आणि सर्वच वस्तूंमध्ये प्रगट आणि अप्रगट, लहान मोठे, एक अनेक अशा अनेक रूपाने व्यक्त होतात. आत्मा हा सुद्धा एकच असून उपाधींमुळे अनेक भासतो. भगवान श्रीकृष्णांचं हे वक्तव्य ऐकून वसुदेवांनी आपल्या अनेकत्व असणाऱ्या बुद्धीचा त्याग करून एकत्व भावाने भगवंताच्या चरणाशी एकनिष्ठ होऊन त्या परमानंदामध्ये मग्न झाले. हे सारं बोलणं सुरू असताना देवकी हे सारं ऐकून आश्चर्यचकित झाली होती. आपले पुत्र हेच परमात्मा परमेश्वर आहेत हे तिने जाणले. कंसाने मारलेल्या आपल्या सर्व पुत्रांची तिला आठवण होऊन दुःखाने तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती अत्यंत दीनवाणेपणे आपल्याच मुलांना, बलराम श्रीकृष्णांना उद्देशून म्हणाली, हे रामा, हे श्रीकृष्णा, आपण योगेश्वरांचेही योगेश्वर आहात. आपण ईश्वरांचेही ईश्वर आहात. मन आणि बुद्धीला आकलन न होणारे आपण आहात आणि वाणीने आपल्याबद्दल काही सांगता येत नाही. तुम्ही दोघे प्रजापतींचे सुद्धा ईश्वर आहात, आदी पुरुष नारायण आहात हे मला आत्ताच कळलं. तुम्हा दोघांना मी आता शरण आली आहे. माझी एक इच्छा पूर्ण करावी असं मी माझं म्हणणं आपल्यासमोर मांडते. कंसाने ज्या माझ्या मुलांना मारले त्या सर्व मुलांना तुम्ही घेऊन यावं. एकदा मी त्यांना डोळे भरून पाहीन. त्यांना अत्यंत प्रेमाने माझ्या छातीशी घट्ट कवटाळीन. त्यांना मांडीवर घेईन. कारण ती बिचारी जन्माला आली आणि लगेचच कंसाने मारून टाकली. त्यामुळे त्यांना जवळ घेण्याची सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली नाही. माझ्या त्या बालकांना डोळे भरून पाहावं असं मला वाटतंय. तर हे प्रभू,
आपण माझ्या सर्व मुलांना माझ्यापाशी घेऊन यावं. आपल्या मातेचं हे म्हणणं ऐकून बलराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही सुतल नावाच्या पातालामध्ये गेले. तिथे महाबली असणारा राक्षसांचा राजा बली हा राज्यकारभार पाहत होता. त्या बलीच्या सुतल लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आलेले पाहून राजा बलीला अत्यंत आनंद झाला. आपल्या कुटुंबियांसह तो ताबडतोब भगवंतांना सामोरा आला. त्याने त्यांचं अत्यंत प्रेमाने स्वागत केले, त्यांना प्रणाम केला, त्यांना आसनावर बसवलं आणि त्यांची वाद्यपूजा केली. त्यांचं चरण प्रक्षालन केलं आणि आपल्या मस्तकी ते तीर्थ धारण केलं. बहुमोल वस्त्रे, अलंकार, चंदन, तांबूल, दीपक, अमृतासारखे भोजन देऊन विविध सामुग्रींनी त्यांची उत्तम पूजा केली. आपला सर्व परिवार, आपलं धन, आपलं हे राज्य ऐश्वर्य आणि स्वतःलाही त्याने भगवंताच्या चरणावर समर्पित केलं. राजा बलीने अत्यंत प्रेमपूर्वक, अत्यंत भक्तिभावाने भगवंताचे चरण कमल घट्ट धरले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अंग रोमांचित झाले, कंठ सद्गदित झाले. अशा सद्गदित वाणीने तो भगवंताची स्तुती करू लागला. बली म्हणाला, हे प्रभू, महान अशा अनंताला माझा नमस्कार असो. परमात्म स्वरूप असणाऱ्या आपल्याला माझा नमस्कार असो. आपल्या दोघांचं दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ आहे. असं असून सुद्धा केवळ आपण कृपा केल्यामुळेच आम्हा दैत्यांना आपलं दर्शन आज घडलं. हे प्रभू, आम्ही सारे दैत्य, राक्षस, दानव, सिद्ध, चारण, यक्ष, पिशाच, भूत, आम्ही नेहमीच आपल्याशी वैरभावाने वागतो. असं असून सुद्धा वैरभावाने, तिरस्काराने आम्ही आपलं पूजनच करतो, आपलं सतत स्मरण करत असतो. आणि म्हणूनच केवळ आपण आमच्यावर कृपा केलेली आहे. हे प्रभू, आपण मला आशीर्वाद द्या. आपल्या चरण कमलांच्या ठाई माझी चित्तवृत्ती सदैव जडलेली राहावी. त्या योगे मी या भवसागराच्या अंधकारातून बाहेर पडू शकेन. हे प्रभू, मी आपल्या चरण कमलांना शरण आलेलो आहे आणि आपल्या चरणांचं सतत स्मरण करणाऱ्या संत सज्जनांचीच मला संगत मिळावी. हे प्रभू, आपण आज्ञा करून आमच्यावर कृपा करा आणि आमच्या पापांचा नाश करा. कारण जो कोणी आपल्या आज्ञेचं पालन करतो तो साऱ्या बंधनातून मुक्त होतो. प्रभू, आपण मला आज्ञा करा. बलीचं हे अत्यंत प्रेमपूर्वक, भक्तिपूर्वक भाष्य ऐकून
भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, स्वयंभुव मन्वंतरामध्ये मरीची ऋषींना ऊर्जा नावाच्या त्यांच्या पत्नीपासून त्यांना 6 पुत्र झाले होते. ते सर्व देवलोकामध्ये देव म्हणून वास करत होते. परंतु एकदा ब्रह्मदेव जेव्हा आपल्या स्वतःच्या मुलीशीच समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून हे सारे जण ब्रह्मदेवाकडे पाहून हसले होते. त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला होता. त्यांच्या शापामुळे ते असुर योनीमध्ये आले आणि हिरण्यकश्यपूचे ते पुत्र झाले. त्या योगमायेने त्यांना तेथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा जन्मल्याबरोबर कंसाने त्यांना मारून टाकले. गोपाल कृष्ण भगवान की जय.